नमस्कार उद्योजकांनो, मी रमेश गोसावी सर्वांचं बीडीसी ग्रुपमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक अशा स्कीमचा अभ्यास करणार आहोत ज्याचा फायदा हा डायरेक्ट एका उद्योजकाला सबसिडीच्या माध्यमातून होत असतो, ज्याचं नाव आहे सीएमईजीपी योजना. मित्रांनो, सीएमईजीपी योजना ही राज्य शासित योजना आहे. आपण या योजनेमध्ये ही योजना नेमकं कोणासाठी आहे, ही योजना नेमकं काय काम करतं, या योजनेमध्ये कोणते घटक यामध्ये लाभ घेऊ शकतात, या योजनेमध्ये कोणत्या बँकिंग प्रणाली आहे ज्या माध्यमातून आपल्याला सबसिडी प्रदान होते आणि यामध्ये काय निकष नेमके या योजनेचे आहे ते थोडेसे आपण समजून घेऊ. मित्रांनो, सीएमईजीपी म्हणजे काय की चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. नावामध्येच दिलेलं आहे की एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, जेणेकरून आपल्याला माहित आहे की जे मागासवर्गीय जे लोक आहे, आर्थिक मागासवर्गीय जे आहे, त्याच्यासाठी ही योजना खास आहे. या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे की जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि जे काही ग्रामीण भाग असतील, शहरी भाग असतील, त्या ठिकाणी जास्तीत जास्त उद्योगधंदे उभे राहणं. या योजनेमध्ये त्या व्यवसायाचं किंवा ते उद्योग जो आहे, जो लाभार्थी आहे, त्याचं वय हे 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 45 वयापर्यंत ही योजना आहे. यामध्ये जर महिला लाभार्थी असतील तर त्या महिला लाभार्थ्यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे एखादी महिला उद्योजकीला जर उद्योग उभा करायचा असेल तर कमीत कमी 50 वयापर्यंत ती महिला जी आहे ती उद्योग ही उभा करून या योजनेचा लाभ घेऊ शकते. मित्रांनो, यामध्ये तुमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, सर्व्हिस युनिट आहे, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज आहे, सर्व गोष्टी यामध्ये कन्सिडर या सरकारने केलेल्या आहे. ही जी योजना आहे ही बँकेच्या संलग्न आहे. यामध्ये तुम्हाला बँकेचं लोन घेणं हे अनिवार्य आहे. या योजनेचं जी काही प्रोसेस आहे, जी काही गाईडलाईन आहे, त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. या योजनेमध्ये जवळपास 90 ते 95% आपल्याला सबसिडीच्या माध्यमातून आणि आपल्याला स्वतःचं काही कॉन्ट्रीब्युशन टाकायला लागतं. या योजनेमध्ये जे काही कॅटेगरी केलेले आहे, जसं एखादं ओपन कॅटेगरी असेल तर त्यामध्ये कशा पद्धतीने होतं, आणि एखाद्याचं समजा वुमन कॅटेगरी आहे, एससी कॅटेगरी आहे, एसटी कॅटेगरी आहे, याच्यामध्ये लेवल ऑफ फंडिंग आपण समजून घेऊ. जर एखादा लाभार्थी हा ओपन कॅटेगरी असेल आणि तो जर ग्रामीण भाग किंवा शहरी भाग असं त्या ठिकाणी दिलेला आहे, जर तो व्यक्ती ग्रामीण भागामध्ये असेल आणि ओपन कॅटेगरी असेल तर त्यामध्ये त्याला जी काही सबसिडीची काही जी रक्कम आहे ती कमीत कमी 25% इतकी आहे. आणि याच्यामध्ये बँकेचं जे टर्म लोन आहे हे कमीत कमी 60 ते 65% इतकं असतं. आणि स्वतःचा जो हिस्सा असतो, ज्याला आपण ओनर कॉन्ट्रीब्युशन म्हणतो, हा कमीत कमी 10% इतका असावा. आणि एखादा लाभार्थी हा जर एससी कॅटेगरीतला असेल, एसटी कॅटेगरीतला असेल, हँडिकॅप असेल किंवा महिला उद्योजक असेल तर त्यासाठी 35% इतकी सबसिडी रक्कम आहे, 65%, 60% हे लोन आहे आणि 5% जो आहे तो त्याचा स्वतःचा हिस्सा असावा लागतो. यामध्ये खूप सारी ही योजना आहे. यामध्ये जर तुम्हाला बांधकाम करायचं असेल तर यामध्ये जवळपास 20% रक्कम ही आपली कॅपिटल एक्सपेंडिचरच्या कन्सिडर होते. आणि यामध्ये जर आपल्याला वर्किंग कॅपिटल लिमिट हवं असतं तर आपली जी काही कॅपिटल एक्सपेंडिचर असते त्याच्या 30% रक्कम ही आपल्याला वर्किंग कॅपिटल म्हणून आपण ती ग्राह्य धरली जाते. यामध्ये सर्व फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, बँक्स, सरकारी बँका असतील, प्रायव्हेट बँका असतील, याचा एमओयू ह्या योजनेचा सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. ही जी पूर्ण योजना आहे ही जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबवली जाते. त्याला DIC म्हणतात, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर. यामध्ये लाभार्थ्याला काही ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं असतं, त्या माध्यमातून त्याला सँक्शन घ्यायचं असतं आणि ते जे सँक्शन आहे ते त्या बँकेमध्ये जात असतं आणि बँक त्याच्या पुढे बँकेच्या निकषानुसार बँकेला काही कागदपत्र द्यायचे असते. या योजनेमध्ये आपल्याला सुमारे 3 ते 4 डॉक्युमेंट फार महत्वाचे असतात. आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, रेंट ॲग्रीमेंट आहे आणि आपलं जे काही लिव्हिंग सर्टिफिकेट आहे किंवा मार्कशीट आहे, एवढे डॉक्युमेंट आपल्याला या योजनेमध्ये एकदम महत्वाचे असतात. अधिक माहिती या योजनेमध्ये जाणून घ्यायची असेल किंवा आपल्याला ऍप्लिकेशन करायचं असेल किंवा आपल्याला या योजनेमध्ये हँडहोल्डिंग सपोर्ट हवा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. बीडीसी ग्रुप तुमच्यासाठी या योजनेची इत्थंभूत माहिती तुम्हाला सविस्तर प्रदान करेल.
या योजनेसाठी आपण ही जी माहिती दिली आहे याचा नेहमी अभ्यास करा. धन्यवाद. रमेश गोसावी, बीडीसी ग्रुप, नाशिक.